नमस्कार. आपण इथे पाहत आहोत गोंदिया जिल्ह्याचे पोलीस भरती 2024 चे प्रसिद्धी पत्रक. त्यामध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत. तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 110 पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी आहेत. त्यामध्ये आपण बघूया की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत. तर अनुसूचित जाती या प्रवर्गाला एकूण 35 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 9, महिलांसाठी 11, खेळाडू असेल तर 2, प्रकल्पग्रस्त 2, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 5, अंशकालीन पदवीधर 2, पोलीस पाल्य असेल तर 1 आणि गृहरक्षक दल 2 अशा एकूण 35 जागा अनुसूचित जातीसाठी आहेत. तर आपण पुढे बघूया अनुसूचित जमातीसाठी एक पण जागा नाहीये. तर या प्रवर्गाने इथे फॉर्म भरताना व्यवस्थित नोंद घ्यायची आहे की आपल्याला इथे एक पण जागा नाहीये अनुसूचित जमाती या प्रवर्गाला. चुकूनही तुम्ही इथे फॉर्म भरू नका. त्यानंतर बघूया विजा अ साठी 10 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 1, महिलांसाठी 3, खेळाडू असेल तर 1, प्रकल्पग्रस्त 1, माजी सैनिक 2, अंशकालीन पदवीधर 1 आणि गृहरक्षक दल 1 अशा एकूण 10 जागा विजा अ साठी आहेत. त्यानंतर बघणार आहोत आपण भज ब साठी एक पण जागा नाहीये. त्या पण प्रवर्गाने लक्षात ठेवायचे की इथे एक पण जागा नाहीये इथे भज ब साठी. नंतर भज क साठी एकूण 15 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 4, महिला असेल तर 5, खेळाडू असेल तर 1, प्रकल्पग्रस्त 1, माजी सैनिक 2, अंशकालीन पदवीधर 1 आणि गृहरक्षक दल 1 अशा एकूण 15 जागा भज क साठी आहेत. तर भज ड साठी 7 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 4, महिला असेल तर 2, माजी सैनिक 1 अशा एकूण 7 जागा भज ड साठी आहेत. त्यानंतर बघूया आपण विमा साठी एक पण जागा नाहीये. हे आपण प्रवर्गाने लक्षात ठेवायचंय. विमा साठी पण जागा नाहीये. एक पण जागा नाहीये गोंदिया जिल्ह्यामधून विमा साठी. तर SC BC साठी पाहूया आपण 11 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2, महिला असेल तर 3, खेळाडू असेल तर 1, प्रकल्पग्रस्त असेल तर 1, त्यानंतर भूकंपग्रस्त 2, माजी सैनिक असेल तर 2, भूकंपग्रस्ताला इथे एक पण जागा नाहीये SC BC मध्ये. माजी सैनिक असेल तर 2, अंशकालीन पदवीधर 1 आणि जर गृहरक्षक दल यासाठी 1 अशा एकूण SC BC साठी 11 जागा आहेत. त्यानंतर आपण पाहूया EWS साठी 12 जागा आहेत एकूण. त्यामध्ये सर्वसाधारण 7, महिला 6, खेळाडू प्रकल्पग्रस्त 1, त्यानंतर पाहूया माजी सैनिक 2, अंशकालीन पदवीधर 1 आणि गृहरक्षक दल 1 अशा एकूण 12 जागा EWS साठी आहेत. त्यानंतर पाहणार आहोत खुला प्रवर्ग अराखीव. राखीव या प्रवर्गाला एकूण 20 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण 7, महिला असेल तर 6, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, माजी सैनिक 3, अंशकालीन पदवीधर 1 आणि गृहरक्षक दल 1 अशा एकूण 20 जागा अराखीव या प्रवर्गाला आहेत. अशा एकूण 110 जागा भरल्या जाणार आहेत गोंदिया जिल्ह्यातून. तर फक्त भूकंपग्रस्त यासाठी महत्वाची नोंद म्हणजे भूकंपग्रस्त यासाठी फक्त एक जागा आहे. ती पण अनुसूचित जाती या प्रवर्गाला आहे. तर फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. फॉर्म कुठेही कसंही भरू नका. नवीन असाल तर पूर्ण माहिती करूनच फॉर्म भरा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी असे सर्व जिल्ह्याचं प्रसिद्धी पत्रक घेऊन येणार आहोत. आणि मागील 2023 चे जे कट ऑफ आहेत ते पण सांगणार आहोत पूर्ण व्हिडिओमध्ये जिल्हा वाईज नुसार सांगणार आहोत. तर धन्यवाद.